नमस्कार. मी घेऊन आलेली आहे घर बसल्या महिलांसाठी एक सुवर्ण संधी, की ज्या महिला म्हणजे बाहेर पडू शकत नाहीत किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना नोकरी करणं जमत नाही आहे. तर अशा महिलांसाठी खास अशी एक संधी आहे की ज्या घर बसल्या पैसे कमवू शकतात. तर ती आहे मिशो ॲफिलिएट मार्केटिंग. तर यूट्यूबवर मी खूप सारे व्हिडिओ बघितले, पण असं डिटेलमध्ये कोणाचाही व्हिडिओ नाही आहे. तर मग म्हटलं चला आपण एक त्याच्यावर व्हिडिओ बनवू, ज्यामुळे तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. त्यानंतर मिशो ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, त्यानंतर लिंक जनरेट कशी करायची, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे. तर या सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही, कारण सर्व गोष्टी मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करेन. आणि ही खूप छान अशी संधी आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही अगदी घर बसल्या यातून पैसे कमवू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर खूप महिलांचे असे प्रश्न असतील की आमचे इंस्टाग्रामला फॉलोअर्स नाही आहेत किंवा यूट्यूबला जास्त सबस्क्रायबर नाही आहे, तर आम्ही मिशो ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतो का? तर मिशो ॲफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला फॉलोअर्सची गरज नाही आहे. अगदी तुम्ही 0 फॉलोअर्सपासूनसुद्धा सुरुवात करू शकता. त्याचप्रमाणे यूट्यूबला पण तुम्हाला अगदी 0 सबस्क्रायबर असतील तरीही तुम्ही मिशो ॲफिलिएट मार्केटिंग सुरू करू शकता. तर आता ते सुरू करण्यापूर्वी आधी मिशो ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय, तर याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. मिशो ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ते आधी पाहूया आपण. तर त्यामध्ये काय करायचं असतं, इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बनवून तुम्ही प्रोडक्टचे रिव्ह्यू देऊ शकता लोकांना. म्हणजे ते प्रोडक्ट कसं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे किंवा बाकी अजून त्याचे उपयोग कशासाठी होऊ शकतो, किंवा जर काही कपडे असतील काय असतील तर मग त्याची क्वालिटी कशी आहे, त्याच्यानंतर त्याचं कापड कसं आहे किंवा कलर वगैरे कसे आहेत. तर हे तुम्ही रील्स बनवून किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बनवून तुम्ही ते लोकांना दाखवायचे ते प्रोडक्ट, आणि त्यांना एक लिंक द्यायची असते की जी तुमची ॲफिलिएट लिंक असते. तर जर लोकांना तो प्रोडक्ट आवडला तर लोक तुमच्याकडून त्याची लिंक मागतात. मग तुम्ही जी जनरेट केलेली लिंक असते त्यावर क्लिक करून जर लोकांनी एखादा प्रोडक्ट खरेदी केला तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळत असतं. मग ते प्रत्येक प्रोडक्टला कमिशन वेगवेगळं आहे. कुठे 10%, काही आता 13% आहेत, काही 6% आहेत. तर असे वेगवेगळे कमिशन असतात प्रत्येक प्रोडक्टवर. तर ज्यावेळी तुम्ही मिशो क्रिएटर क्लब जॉईन करता म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंगसाठी, तर तुमचे जे मिशो ॲप आहे तर त्या ॲपवरती तुम्हाला कळत असतं की ॲफिलिएट प्रोडक्ट कोणते कोणते आहेत ते, आणि त्याच्यावर तुम्हाला कुठल्या प्रोडक्टवर किती % कमिशन मिळणार. तर ह्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर यासाठी आता तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे. तर पहिल्यांदा म्हणजे तुमचं इंस्टाग्रामला एक अकाउंट पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे मिशो ॲप पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मिशो क्रिएटर क्लबला साईनअप करायचं आहे. तर ह्या 3 गोष्टी करायच्यात. आता मिशो ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकता. तिथे जाऊन तुम्ही लॉग इन वगैरे तुमच्या नंबरवरून करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं एक इंस्टाग्राम अकाउंट पाहिजे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही ज्यावेळेला ओपन कराल तर त्यावेळी ते व्यवस्थित करा, कारण एकदा जर तुम्ही ते कनेक्ट केलं तुमच्या मिशो क्रिएटर क्लबला तर तिथे अशी कोणतीही पॉलिसी नाही आहे की जेणेकरून तुम्हाला ते तुमचं अकाउंट चेंज करता येईल. तुम्ही डिलीट करू शकता पण तुम्हाला चेंज करता येणार नाही. त्यामुळं कोणतं इंस्टाग्राम अकाउंट तुम्हाला कनेक्ट करायचं आहे तर ते आधी व्यवस्थित बघून तुम्ही कनेक्ट करा. त्याचप्रमाणे याचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबलासुद्धा करू शकता आणि यूट्यूबची लिंकसुद्धा तुम्ही लोकांपर्यंत शेअर करू शकता. तर 3 गोष्टींची तुम्हाला गरज आहे. एक म्हणजे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे मिशो ॲप पाहिजे, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला गुगलवर जाऊन मिशो क्रिएटर क्लबला साईनअप करायचं आहे. तर आपण आता त्या 1 बाय 1 गोष्टी बघूया. ते मी आता माझं मिशो ॲप ओपन केलेलं आहे. तर आता मी
ॲफिलिएट मार्केटिंगसाठी माझा अकाउंट क्रिएट केलेला आहे. तर बघा, तुम्ही खाली ज्यावेळेला प्रोडक्ट बघाल तर इथे तुम्हाला दिसतं आहे 172चं एक प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये इथे पिंक कलरमध्ये लिहिलेलं आहे ॲफिलिएट आणि पुढे लिहिलेलं आहे 4% कमिशन. तर असे प्रोडक्ट तुम्हाला निवडायचे आहे की जिथे ॲफिलिएट लिहिलेलं आहे आणि कमिशन हे जास्त आहे. आता इथे पण 4% आहे, पण असे काही प्रोडक्ट आहेत की जिथे तुम्हाला 10%, 13% सुद्धा कमिशन असतं. आता इथे बघा, ही एक साडी आहे की जी 445 रुपयाची आहे आणि इथे ॲफिलिएट लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे काय आहे, 10% कमिशन आहे. तर ज्या ठिकाणी जास्त कमिशन आहे आणि प्रोडक्ट चांगले आहेत तर असे प्रोडक्ट तुम्हाला मिशोवरती जाऊन सिलेक्ट करायचे. आता तुम्ही म्हणाल की ॲफिलिएट नाही आहे तर तिथून कमिशन तुम्हाला मिळत नाही का? तर असं नाही आहे, कमिशन मिळतं पण खूप कमी मिळतं ते, म्हणजे अगदी 0.5%, 0.4% वगैरे कमिशन मिळते तुम्हाला त्या प्रोडक्टमधून. त्यामुळे शक्यतो तुम्ही ॲफिलिएट जे प्रोडक्ट असतील तेच तुम्ही सिलेक्ट करा. तर आता इथे तुम्हाला दिसत आहेत, हे बघा, हे ॲफिलिएट आहेत. ह्याच्यामध्ये काहीमध्ये 4% कमिशन आहे. आता हे जे इयरिंग्स वगैरे दिलेले आहेत 117 रुपयाचे, तर याला किती, 10% कमिशन आहे. तर असे प्रोडक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे की ज्याला 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमिशन आहे, कारण ते तसे प्रोडक्ट जर लोकांनी घेतले तर तुम्हाला त्याचं कमिशन पण हे जास्त मिळत असतं. आता मिशो क्रिएटर क्लब जॉईन करण्याच्या आधी किंवा हे जे ॲफिलिएट मार्केटिंग तुम्हाला करायचं आहे तर त्यासाठी आधी आपल्याला ना ह्याच्या गाईडलाईन्स काय आहेत त्या समजून घ्यायच्यात. तर पहिल्यांदा बघा, टॅग मिशो ॲप, म्हणजे तुम्ही जर एखादं इन्स्टा रील बनवली किंवा एखाद्या प्रोडक्टचा तुम्ही व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये मिशो ॲप टॅग करणं गरजेचं आहे. नो टॅग नो पे आउट, म्हणजे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे की हा मिशोचा प्रोडक्ट आहे, किंवा तुम्हाला हॅशटॅगमध्ये मिशो फाइंड्स, मिशो हॉल असे हॅशटॅग पण त्यासाठी वापरायचे आहेत. आणि तुम्ही त्यांचा लोगोसुद्धा व्हिडिओच्या वरती किंवा एक त्या रील्सवरती अटॅच करू शकता. तर असं तुम्हाला टॅग करायचं आहे मिशो ॲपला. त्यानंतर टॅग द एक्झॅक्ट प्रोडक्ट, टॅग द सेम प्रोडक्ट यू शो, ओनली कलर व्हेरिएशन्स आर अलाउड, म्हणजे जो प्रोडक्ट तुम्हाला दाखवायचा आहे तो मिशोवरचाच असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कलर वगैरे थोडं किंवा फिल्टर वगैरे वापरू शकता, पण सेम तोच प्रोडक्ट तुम्हाला, जो तुम्ही मिशोवरून घेतलेला आहे तोच प्रोडक्ट तुम्हाला रीलमध्ये दाखवायचा आहे. त्यानंतर थर्ड बघा, कॉल आउट द करेक्ट प्राईस, म्हणजे त्याची ॲक्च्युअल जी आत्ता प्राईज आहे किंवा त्याच्यावर आत्ता सध्या काही डिस्काउंट आहे का, तर हे तुम्हाला करेक्ट प्राईस त्याची सांगायची आहे. कारण काय काय व्हिडिओ असतात की लोकांनी मुद्दाम लिंक किंवा फॉलो करावं म्हणून अगदी काही किंमत सांगतात की हे 30 रुपयामध्ये, हे 40 रुपयामध्ये. तर असं तुम्हाला त्याचं कमिशन मिळणार नाही. जी ॲपमध्ये तुम्हाला प्राईस सांगितलेली आहे तीच प्राईस तुम्हाला तिथे लोकांना सांगायची आहे. बी क्लिअर विथ कॉम्बो प्राइसिंग, इफ इट्स अ पॅक कॉम्बो मेन्शन कॉम्बो प्राईस, इफ युजिंग पर आयटम प्राईस से पर आयटम क्लिअरली. आता कॉम्बोची प्राईस वेगळी असते, त्याच्यानंतर प्रत्येक वेगळा आयटम असेल तर त्याची प्राईस वेगळी असते, तर ते सुद्धा तुम्हाला क्लिअरली सांगायचं आहे. नो स्क्रीनशॉट रील्स, आता बघा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय काय व्हिडिओमध्ये सांगतात की तुम्ही फोटो शेअर करा किंवा त्याचे हे करा, फोटो घ्या आणि त्याचं रील बनवा आणि ती अपलोड करा. तर तसं चालत नाही, कारण आणि कस्टमर पण तुमच्याकडून लिंक मागणार नाहीत. कारण काय आहे, त्यांचा विश्वास बसला पाहिजे, त्यांनी तो प्रोडक्ट बघितला पाहिजे की बाबा खरंच हा प्रोडक्ट खूप छान आहे आणि तुम्ही जो दाखवत आहे तो त्यांना आवडला पाहिजे. तरच लोक काय करतील, तुम्हाला त्याची लिंक मागतील आणि तिथे जाऊन मग खरेदी करतील. त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला थोडी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे, तुमचं पेज किंवा थोडीशी ग्रोथ मिळेपर्यंत. आणि मग नंतर मग तुम्हाला त्याच्यावर एकदा तुमचं रीच वाढलं की मग तुम्हाला मग ते प्रमोशन वगैरे त्याच्यावरती येतात. आणि हे जे प्रोडक्ट तुम्ही मिशोवरून मागवता, मग तुम्हाला असा प्रश्न असेल की हे प्रोडक्ट मग आम्ही सगळे स्वतः ठेवून घ्यायचे का, तर असं काही नाही आहे. तुम्ही ते प्रोडक्ट मागवू शकता, पण त्यासाठी आधी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तर ते प्रोडक्ट तुम्ही मागवायचे, त्याचे रील्स किंवा व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते रिटर्न पण करू शकता.
आणि इथे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही रिटर्न करायला. ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर काम करताय तर असे तुम्ही कितीही प्रोडक्ट मागवू शकता आणि नंतर रिटर्न करू शकता आणि रिटर्न केल्यानंतर मग तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात. मग परत त्यामध्ये तुम्ही दुसरे प्रोडक्ट मागवू शकता आणि परत त्याचे रील्स व्हिडिओ वगैरे काढायचे आणि परत ते प्रोडक्ट रिटर्न करायचे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, पण थोडी सुरुवातीला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि एकदा तुम्हाला कमिशन तुमची सुरुवात झाली तर तुम्ही त्यातून सुद्धा ते प्रोडक्ट मागवू शकता. मग तुम्हाला आवडले तर ते तुम्ही ठेवायचे किंवा नको असतील तर त्याचे रील्स वगैरे बनवायचे आणि ते परत रिटर्न करायचे. नेक्स्ट बघा, डोंट पेस्ट ॲफिलिएट लिंक्स ऑन मेसेजिंग ॲप्स विदाउट पोस्टिंग रील. म्हणजे डायरेक्ट तुम्ही कुठेही ती लिंक पेस्ट करू शकत नाही कोणत्याही व्हिडिओमध्ये. तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागेल, त्याचा एक व्हिडिओच बनवावा लागेल त्या प्रोडक्टचा, त्यामध्ये त्याची सर्व माहिती सांगावी लागेल आणि मग कस्टमर तुम्हाला लिंक मागतील तर त्याच्यामध्ये ऑटो DM वगैरे सुद्धा असतं, तर ते मी सगळं तुम्हाला पुढं सांगते आणि मग त्यानंतर तुम्ही ती लिंक त्यांना देऊ शकता आणि त्या लिंकवरून क्लिक करून त्यांनी तो प्रोडक्ट घेतला की त्याचं कमिशन हे तुम्हाला मिळत असतं. आणि इथे डायरेक्ट तुम्हाला ती प्रोडक्टची लिंक द्यायची नाही आहे, तर ॲफिलिएटमध्ये जाऊन आपल्याला स्वतःची लिंक क्रिएट करायची असते. ती कशी ते आपण पुढे 1 बाय 1 पाहूया. आधी हे समजून घ्या. त्यानंतर बघा इथे डूज आणि डोंट्स दिलेत. तर पहिल्यांदा त्यांनी डूजमध्ये काय काय दिले बघा, टॅग मिशो ॲप. हे मी तुम्हाला सांगितलं की त्या प्रोडक्टवर तुमचं टॅगिंग पाहिजे मिशो ॲपचं. क्रिएट ओरिजिनल कॉन्टेंट फॉर मिशो. आता इथे बघा, म्हणजे कोणत्याही एखाद्या रीलचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला किंवा फक्त त्याचे फोटो कॉपी करून घेतले तर चालत नाही. इथे तुम्हाला स्वतः तो प्रोडक्ट मागवायचा आहे सुरुवातीला, त्याचा व्यवस्थित तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे त्या रील्समार्फत किंवा व्हिडिओमार्फत. ओनली टॅग शोन प्रोडक्ट्स, कॉल आउट करेक्ट प्राईस ऑफ द प्रोडक्ट. आता हे आपण सगळ्या गोष्टी मी वरती तुम्हाला सांगितल्या होत्याच. पोस्ट ॲफिलिएट लिंक्स ऑन करेक्ट प्लॅटफॉर्म. मग इथे तुम्ही काय इंस्टाग्राम किंवा यूट्यूबला याची लिंक तुम्ही शेअर करू शकता. आता इथं डोंट्समध्ये काय दिले बघा, कीप द ऑफिशियल टॅग, रील्स मेड ओनली फ्रॉम स्क्रीनशॉट्स, स्क्रीन रेकॉर्डिंग्स. म्हणजे कोणीतरी असं, आता मिशो ॲपवर पण बघा तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतात की जिथे त्यांनी ते प्रोडक्ट दाखवलेत, तर अशाचे स्क्रीन रेकॉर्ड वगैरे इथे चालत नाही, तुमचा ओरिजिनलच व्हिडिओ पाहिजे. टॅगिंग अनरिलेटेड प्रोडक्ट्स, मिसलिडिंग ऑर आउटडेटेड प्राइजेस. म्हणजे जुन्या किमती वगैरे तुम्ही इथे सांगायच्या नाही आहेत. आत्ता सध्या त्या प्रोडक्टवर काय ऑफर चालू आहे किंवा आत्ताची त्याची काय प्राईज आहे तर तीच तुम्हाला तिथे सांगायची आहे. पोस्ट ॲफिलिएट लिंक्स डायरेक्टली इनटू मेसेजिंग ॲप्स. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ती लिंक पोस्ट करायची नाही आहे, ती तुम्ही कस्टमरला किंवा त्या लोकांना DM करायची, म्हणजे त्यांना ती मेसेज करायची. ज्यावेळेला ते तुमच्याकडे लिंक मागतील त्यावेळेला तुम्हाला ती द्यायची. तर अशा या मिशोच्या गाईडलाईन्स आहेत. तर याप्रमाणे जर तुम्ही काम करत गेला तर तुम्हाला नक्की यातून फायदा होतो. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन पहिल्यांदा मिशो ॲप डाउनलोड करायचे. तर ते डाउनलोड कसं करायचं सर्वांना माहितीच आहे. तर ते डाउनलोड करून घ्या. तुमच्या नंबरवरून सगळी माहिती भरून लॉग इन करा. त्याचनंतर तुम्हाला एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं आहे. तर इंस्टाग्रामलासुद्धा तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन करून पासवर्ड वगैरे टाकून इंस्टाग्राम अकाउंट एक ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता मिशो क्रिएटर क्लब कसा जॉईन करायचा तर ते आपण आता बघूया. मिशो क्रिएटर क्लब ओपन करण्यासाठी तुम्हाला ते गुगलमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्ही मिशो क्रिएटर क्लब किंवा मिशो ॲफिलिएट मार्केटिंग काही टाईप केलं तरी चालेल. सर्च करायचं आहे. तर तुमच्या समोर बघा मिशो ॲफिलिएट ही पहिलीच लिंक येते, तर ती लिंक ओपन करायची. केल्यानंतर अशी स्क्रीन तुमच्यासमोर येईल जिथे वरती आहे कनेक्ट इंस्टाग्राम. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग जे तुमचं आता इंस्टाग्राम अकाउंट आहे तर ते कनेक्ट करताना तुम्ही व्यवस्थित करायचं आहे, कारण ते नंतर तुम्हाला चेंज करता येत नाही. त्यामुळे समजा तुमचे 2 अकाउंट आहेत 3 अकाउंट आहेत तर त्यातलं तुम्हाला मार्केटिंगसाठी कोणतं अकाउंट वापरायचं आहे तर त्याचा तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचे. ते टाकल्यानंतर तुमचं ते अकाउंट इथे ॲफिलिएटसाठी कनेक्ट होईल.
परत इंस्टाग्राम अकाउंट तुमचं चेंज करायचं असेल तर ते चेंज करता येत नाही. मग तिथे तुम्हाला काय करायला लागतं, मग दुसऱ्या मोबाईल नंबरवरून परत मग लॉग इन करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला जे अकाउंट कनेक्ट करायचं आहे ते म्हणजे व्यवस्थित करा आणि तोच लॉग इन ID आणि पासवर्ड टाका की जे अकाउंट तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगसाठी कनेक्ट करायचे. तर इथे बघा दिलेलं आहे, वी करंटली डू नॉट सपोर्ट अकाउंट स्विचिंग. यू कॅन लॉग इन टू मिशो क्रिएटर क्लब विथ अ डिफरंट फोन नंबर टू क्रिएट अ न्यू प्रोफाईल टू लिंक डिफरंट अकाउंट. मग इथे तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर लागेल. तर मग हे सर्व करत बसण्यापेक्षा कनेक्ट करतानाच तुम्हाला जे अकाउंट कनेक्ट करायचं आहे तर त्याचाच लॉग इन आणि पासवर्ड तुम्ही तिथे टाकून कनेक्ट करायचे. तर आता तुमचं इंस्टाग्राम अकाउंट मिशो ॲफिलिएट मार्केटिंगसाठी कनेक्ट झालेलं आहे. आणि मग ते कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे वरती तुमच्या अकाउंटचं जे नाव असतं ते इथे जिथे कनेक्ट इंस्टाग्राम लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला तुमच्या अकाउंटचं नाव दिसतं. तर आता याच्यामध्ये काम कसं करायचं आहे तर ते आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. जॉईन ओपन केलेलं आहे. तर आता माझं इथे इंस्टाग्राम अकाउंट कनेक्ट आहे. तर इथे दिसते तुम्हाला SKLife34 हे माझं अकाउंट जॉईन झालेलं आहे. तर आता खाली बघा इथे परफॉर्मन्स इथे तुम्हाला दिसतं की किती कमिशन मिळालेलं आहे तुम्हाला. तर तुम्ही लास्ट 7 डे बघू शकता, लास्ट 30 डे, लास्ट 3 मंथ्स, लाईफ टाईम. तर असे तुम्ही कमिशन आणि तुमच्या लिंकवरून जर प्रोडक्ट खरेदी केले गेले तर इथे तुम्हाला दिसतं की किती लोकांनी त्या लिंकवर क्लिक केले, त्यातून तुमच्या ऑर्डर किती आल्यात आणि तुम्हाला कमिशन किती मिळाले, सेल किती झालं आहे. तर हे सगळं तुम्हाला इथे परफॉर्मन्समध्ये दिसतं. आता लोकांनी तुमच्या लिंकवर क्लिक करून समजा एखादा प्रोडक्ट खरेदी केला तर तुम्हाला 7 दिवसानंतर ते साधारणतः कळतं की प्रोडक्ट खरेदी केलं आहे का नाही. कारण जर कस्टमरनी रिटर्न केला तो प्रोडक्ट तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळत नाही. तुम्हाला कमिशन मिळण्यासाठी तो प्रोडक्ट लोकांनी घेतलेला असला पाहिजे. आणि इथे मग तुम्हाला पेमेंट्स दिसतात. तर इथे स्क्रीनवर दिसत आहे की तुम्हाला 7 दिवसाचे पेमेंट इथं दिसत असतात. त्यानंतर ऑटो DMचा एक ऑप्शन आहे. तर ऑटो DMचा ऑप्शन काय आहे की ह्याच्यामध्ये वर्ड्स दिलेत बघा, लिंक, प्राईस, डिटेल्स, DM, मिशो. तर यातला तुम्ही कोणताही एक वर्ड सिलेक्ट करायचा आणि इथं ॲड म्हणून दिलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला तो वर्ड ॲड करायचा आहे. मग इथे बघा आलं ट्रिगर्ड वर्ड. जस्ट मिनिट. आता तुम्ही हा वर्ड सिलेक्ट केला तर ट्रिगर वर्ड स्टेटस अपडेटेड. म्हणजे समजा तुम्ही एखादा PPE ट्रिगर वर्ड घेतला किंवा ॲड केला किंवा लिंक ॲड केला तर ऑटो DM केल्यानंतर काय होतं, ज्यावेळेला तुम्हाला कमेंटमध्ये लिंक म्हणून लोक टाईप करतात त्यांना प्रोडक्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्येकाला ती लिंक शेअर करावी लागत नाही. ती ॲटोमॅटिक त्यांना DMमध्ये ती लिंक जात असते. तर त्याला ऑटो DM म्हणतात. तर ती लिंक ऑटो DM कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता आपलं हे झालं, मिशो ॲप डाउनलोड करून झालं, इंस्टाग्राम अकाउंट कनेक्ट करून झालं, त्याच्यानंतर आपलं मिशो क्रिएटर क्लबला आपण साईनअप केलं. तर आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे बँक डिटेल्स पण द्यायचे आहेत. तर आता तुम्ही इथे होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतात बँक अँड UPI डिटेल्स. तर तिथे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स टाकायचे आहेत. म्हणजे त्याच बँक अकाउंटवर तुम्हाला हे जे काही कमिशन असतं ते पे आउट होत असतं. तर त्यामध्ये तुम्हाला बँक डिटेल्स वगैरे तुमचे ॲड करायचे आहेत. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोडक्ट ऑर्डर कसे करायचे, त्यानंतर त्याची लिंक कशी जनरेट करायची, ॲफिलिएट लिंक, त्याचप्रमाणे ऑटो DM कसं करायचं, इथूनपासून प्रोडक्ट रिटर्न कसे करायचे, तर हे सर्व आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला जर नेक्स्ट पार्ट हवा असेल तर मला कमेंटमध्ये पार्ट 2 असं कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.